नमस्कार मंडळी, ऋतुजा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। ऋतुजा रेसिपीज या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून टाकलेले व्हिडिओ याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटून जाईल। तर आज आपण एकदम स्पेशल अशी रेसिपी पाहणार आहोत, रक्षाबंधन स्पेशल। आता या महिन्यामध्ये रक्षाबंधन आहे आणि सगळ्या बहिणी आपल्या भावासाठी काहीतरी गोड असं काहीतरी घेऊन जातात। तर त्या बहिणींसाठीच आज मी ही रेसिपी टाकलेली आहे। म्हणून मी सुरुवातीला म्हटलं आहे की रक्षाबंधन स्पेशल अशी रसमलाई याची मी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ थोडासा मोठा आहेच, पण व्हिडिओमध्ये सगळे डिटेल्स, सगळे टिप्स आणि व्यवस्थित असं प्रमाण मी सांगितलेलं आहे, जेणेकरून रसमलाई ही तुम्हाला फर्स्ट ट्रायमध्येच येईल असे सगळे मी टिप्स यामध्ये सांगितलेले आहे। आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जास्त अवघड इथे मी गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत। तर तुम्ही पाहू शकता इथे रसमलाई किती छान झालेली आहे। तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला वेळ न घालवता। तर सर्वात अगोदर दूध किती घ्यायचं आहे आणि रसमलाईसाठी किती घ्यायचं आहे आणि त्याच मलाईसाठी किती घ्यायचं आहे। तर आता सगळ्यात अगोदर आपण रसमलाईची रस तयार करून घेऊयात। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि जर कोणाला गोठ्यातलं दूध भेटलं असेल तर त्याची सुद्धा रसमलाई खरंच खूप चांगली होते। तर इथे मी आपलं पॅकेटमधलंच दूध यूज केलेलं आहे। तर सर्वात अगोदर इथे मी रस बनवण्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। म्हशीचं दूध इथे मी वापरलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला मलाई बनवण्यासाठी 1 लिटर मी दूध इथे वापरणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रसमलाई बनवताना म्हशीचंच दूध घ्यायचं आहे, गाईचं नाही। तर आता इथे दुधामध्ये काही ड्रायफ्रूट्स मी टाकून घेतलेले आहे। तर ड्रायफ्रूट्समध्ये मी काय काय घेतलेलं आहे, फक्त पिस्ता आणि बदाम इथे मी घेतलेले आहेत। दुसरे कोणतेही ड्रायफ्रूट्स मी यामध्ये टाकणार नाहीत, कारण ते चांगले सुद्धा लागत नाही। रसमलाईमध्ये फक्त 2 ड्रायफ्रूट्स असतात, एक पिस्ता आणि एक बदाम। तर आता इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान कलर येण्यासाठी यामध्ये मी केसर टाकून घेतलेला आहे। आर्टिफिशियल कलर इथे मी वापरलेला नाही, तो ऑप्शनल आहे। तुम्हाला जर वापरायचा असेल तर तुम्ही तो वापरू शकता। आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। तर इथे मी 120 ग्राम साखर वापरलेले आहे। तर अर्धा लिटर दूध आहे, त्यामुळे मी इथे फक्त 120 ग्राम साखर इथे घेतलेली आहे। जास्त साखर आपल्याला घ्यायची नाही, कारण होईल काय, साखर जास्त टाकल्यामुळे दूध हे जास्त घट्ट व्हायला चालू होईल आणि आपल्याला दूधची कन्सिस्टन्सी ही थोडीशी लिक्विडमध्येच ठेवायची आहे, जास्त आपल्याला घट्ट करायची नाही आहे। फक्त नॉर्मल गोड लागेल एवढीच साखर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे। तर आता रसमलाईची रस म्हणजेच रसमलाईमध्ये जो रस असतो तो रस आपण इथे तयार करायला ठेवलेला आहे आणि अगदी 4 ते 5 इन्ग्रेडियंट्स इथे लागतात रसमलाई बनवण्यासाठी। ड्रायफ्रूट्स, दूध, वेलची पावडर, साखर आणि केशर। केशर तर ऑप्शनल आहे, जर फक्त केशर हे आपला एक छान कलर येण्यासाठी टाकतो, पण इथे कलर वापरला तरी चालेल, काही हरकत नाही। तर आता मी दूध हे छान व्यवस्थित तापवून घेणार आहे आणि अगदी आपण जसं नॉर्मल दूध तापवतो तसंच दूध इथे तापवायचं आहे आपल्याला, घट्ट करून काही घ्यायचं नाही आहे। कारण की जर घट्ट दूध झालं तर जे आपण मलाई बनवणार आहे त्यामध्ये दूध हे जाणार नाही, म्हणजेच रस हा जाणार नाही। त्यामुळे दूध हे आपल्याला नॉर्मल जसं आपण दूध तापवतो घरामध्ये चहा बनवण्यासाठी तसंच दूध आपल्याला इथे तापवून घ्यायचं आहे, म्हणजेच 25% दूध आपल्याला इथे तापवायचं आहे। आणि फक्त आपल्याला कंटिन्यू दूध असं फिरवत राहायचं आहे, असं हलवत राहायचं आहे, कारण यामध्ये मी थोडंसं केसर टाकलं आहे, त्याचा कलर दुधामध्ये उतरेपर्यंत आपल्याला इथे असं कंटिन्युअसली दूध असं हलवत राहायचं आहे। आता दूध हे मी रूम टेम्परेचरवर येईपर्यंत मी बाजूला ठेवणार आहे। फ्रीजमध्ये मी ठेवलेलं नाही, अगदीच बाहेर दूध ठेवलेलं आहे। आता दूध थंड होईपर्यंत आपल्याला इथे मलाई बनवण्यासाठी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये मी अर्धा लिटर दूध इथे घेतलेलं आहे। तर आता सांगायचं म्हणजे इथे मी 1 लिटर दुधाची मलाई बनवलेली आहे, पण सर्वात अगोदर मी 1 लिटरचं दुधामधला अर्धा लिटरची मलाई ही अगोदरच बनवलेली आहे, त्यामुळे मी फक्त अर्धा लिटर दुधाची परत एकदा मलाई मी इथे बनवणार आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, दूध हे तापवायला ठेवायचं आहे आणि दूध फुटण्यासाठी आपल्याला यामध्ये विनेगर टाकायचं आहे। तुम्ही लिंबूचा रस सुद्धा वापरला तरी चालेल।
तर आता यामध्ये आपल्याला विनेगर टाकायचं आहे, तर त्यामुळे आपण इथे सोल्युशन तयार करून घेऊया. तर एका वाटीमध्ये अगदी मी 2 चमचे विनेगर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी मी इथे ॲड केलेलं आहे. तर असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी फक्त विनेगरच यामध्ये आपल्याला टाकायचं नाही, त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला दुधामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून दुधाला जास्त स्मेल विनेगरचा येत नाही आणि दूध हे हळूहळू छान फुटलं जातं. अगदीच जर तुम्ही विनेगर यामध्ये टाकलं तर होतं काय, तर अचानक विनेगर टाकल्यामुळे दूध हे पटकन पातेल्याच्या वर येतं, म्हणजेच पटकन त्यामध्ये प्रेशर तयार होतं आणि ते पटकन पातेल्याच्या वर येतं. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीमध्ये दुधामध्ये विनेगर टाकून घ्यायचं आहे. तर आता आपण जे सोल्युशन तयार केलेलं आहे, 2 चमचे विनेगर आणि 2 ते 3 चमचे पाणी, ते आपल्याला हळूहळू यामध्ये टाकायचं आहे. सुरुवातीला 2 चमचे मी टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर दूध थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. परत एकदा सेम तीच प्रोसेस करायची आहे. 2 चमचे टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुमचं दूध हे व्यवस्थित फुटणार आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, जेव्हा आपण दूध हे फुटण्यासाठी ठेवतो तेव्हा एकीकडे आपल्याला एक असा बाउल घ्यायचा आहे किंवा कोणतेही असे खोलगट भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यावर असा कॉटनचा कपडा ठेवायचा आहे आणि जो आता छेना तयार झालेला आहे तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. गरम असतानाच हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही पाहू शकताय, फक्त अर्धा लिटर दुधाचा हा छेना तयार झाला आहे. यामध्ये जास्तीत जास्त 7 ते 8 रसमलाई बनवून होऊ शकतात. त्यामुळे मी अजून अर्धा लिटर दूध तापवलेलं आहे आणि पूर्ण 1 लिटर दुधाचा हा आता छेना तुम्हाला मी इथे दाखवलेला आहे. तर आता आपल्याला करायचं आहे काय, यामध्ये आपण विनेगर टाकलेला आहे, तर त्याचा जो थोडासा आंबट असा वास असतो तो जाण्यासाठी आपल्याला इथे हा छेना व्यवस्थित थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. नॉर्मल थंड पाणी असलं तरी चालतं. आणि आता आपल्याला काय, जेव्हा केव्हा तुम्हाला रसमलाई बनवायची असेल तर सर्वात अगोदर काय करायचं, रसमलाई बनवायच्या अगोदर फ्रीजमध्ये 1 बॉटल भरून ठेवायची आहे पाण्याची थंड होण्यासाठी आणि थोडेसे आईस क्यूब आपल्याला ठेवायचे आहेत, कारण की ते इथे आपल्याला लागणार आहे. तर आता छेना आता हा मी नॉर्मल थंड पाण्यानेच धुतलेला आहे. तर असं व्यवस्थित आपल्याला त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि जो कॉटनचा कपडा आहे त्यामध्ये आपल्याला असं व्यवस्थित बांधून ठेवायचं आहे. आता एक महत्त्वाची टिप्स इथे काय आहे मी तुम्हाला सांगते. तर आता या छेन्यामधून आपण पाणी काढून घेतलेलं तर आहेच, पण आपल्याला याच्यामधलं पूर्णच पाणी काढायचं नाही आहे, म्हणजे अगदी छेना पूर्ण ड्राय करायचं नाही आहे. त्यामुळे होईल काय माहिती आहे का, रसमलाई थोडीशी आपली अशी हार्ड होऊ शकते. त्यामुळे आपल्याला इथे अगदी पूर्णच पाणी यामधलं काढून घ्यायचं नाही आहे. आणि जरी पाणी त्यामध्ये असेल तर काय करायचं हे मी तुम्हाला यामध्ये सांगणारच आहे. तर आता 6 ते 7 मिनटं झालेले आहेत आणि आपल्याला अगदी 6 ते 7 मिनटंच इथे याच्यावर वजन ठेवायचं आहे. जास्त वेळ याच्यावर वजन ठेवायचं नाही आहे आपल्याला, नाहीतर आपली मलाई जी आहे ती हार्ड होऊ शकते. तर आता तुम्हाला मी इथे दाखवते कशा पद्धतीमध्ये आपल्याला इथे मलाई मळून घ्यायची आहे, म्हणजे छेना कसा मळून घ्यायचा आहे. आता इथे मी पूर्ण 1 लिटर दुधाचा छेना तयार केलेला आहे. तर इथे पूर्ण 1 लिटर दूध आहे, त्याचा हा छेना तयार झालेला आहे. तर आता सुरुवातीला तुम्ही पाहू शकता असं क्रंबलमध्ये छेना तयार झालेला आहे आपला आणि आता हे जे क्रंबल तयार झालेले आहेत ते आपल्याला एकजीव करायचे आहेत, म्हणजेच छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता ही प्रोसेस तुम्ही व्यवस्थित पहा. इथे मी छेना कशी मळते, अगदी छेना एका साईडला मी ठेवलेला आहे आणि अगदी हाताचा जो तळ आहे त्याने मी थोडा थोडा छेना असा परातीला व्यवस्थित असा घासून घेते, जेणेकरून क्रंबल्स जे आहेत ते व्यवस्थित मऊसूद होतील आणि छेना जो आहे एकदम स्मूथ तयार होईल आपला.
तर इथे तुम्हाला ही प्रोसेस 4 ते 5 वेळा करायची आहे. म्हणजेच अशा पद्धतीमध्ये तुम्हाला हा छेना मळून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त 7 ते 8 मिनटं आपल्याला छेना मळून घ्यायचा आहे. अगदी मऊसूत असा छेना तयार झाल्यावर समजायचं आहे की इथे आपण व्यवस्थित छेना मळून घेतलेला आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता छेनाचा व्यवस्थित असा छान डो तयार झालेला आहे. पूर्ण व्यवस्थित असा एकजीव छेना करून घेतलेला आहे आपण. आणि आता इथे मी घेतलेला आहे 1 चमचा मैद्याचं पीठ. तर मैद्याचं पीठ का घेतलेलं आहे हे तुम्हाला मी सांगणारच आहे. कारण की जेव्हा आपण मलाईमधलं पूर्ण पाणी हे काढण्यासाठी ठेवतो, तरीसुद्धा थोडंसं पाणी त्यामध्ये असतंच. तर त्यानंतर होऊ काय शकतं, जेव्हा आपण मलाई बनवतो आणि ते जेव्हा आपल्याला साखरेच्या पाण्यामध्ये जेव्हा टाकायचे असतात, ते फुटू नये म्हणजेच अगदी पाण्यात सोडल्या ते तुटू नये मलाई, म्हणून आपल्याला यामध्ये 1 चमचा मैद्याचं पीठ घ्यायचं आहे. तर इथे फक्त 1च चमच्याचं मैद्याचं पीठ घ्यायचं आहे. जास्त जर तुम्ही घेतलं तर मलाई यामुळे देखील हार्ड होऊ शकते. त्यामुळे इथे मी फक्त 1 चमचा मैदा घेतलेला आहे. तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवरसुद्धा यूज करू शकता. आपण छेना व्यवस्थित मळून घेतलेला आहे आणि तो आपण व्यवस्थित झाकून ठेवलेला आहे. तर आता इथे दुसरीकडे आपल्याला साखरेची चासणी बनवून घ्यायची आहे. चासणी म्हणजे पूर्ण घट्ट चासणी आपल्याला बनवायची नाही. अगदी साखर विरघळेपर्यंत आपल्याला इथे चासणी तयार करून घ्यायची आहे. तर आता इथे मी किती साखर घेतलेली आहे तुम्हाला सांगते. इथे मी 1 वाटी आणि अर्धी वाटी म्हणजे 1.5 वाटी इथे मी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 तांबे म्हणजेच 1 लिटर पाणी यामध्ये मी घेतलेलं आहे. आता ही आपल्याला अगदी घट्ट अशी चासणी बनवायची नाही आहे. फक्त आपल्याला साखर ही पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला इथे साखर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता गॅसची फ्लेम ही आपल्याला स्लोच ठेवायची आहे, फुल करायची नाही आहे. जर तुम्ही फुल केली तर होईल काय, साखर ही पटपट विरघळायला चालू होईल आणि त्याची चासणी घट्ट होईल. त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे. तोपर्यंत आता जो छेना आपण मळून घेतलेला आहे त्याच्या आता आपल्याला मलाई करायला सुरुवात करायची आहे. तर आता अशा पद्धतीमध्ये अगदी छोट्या मलाई आपल्याला इथे करून घ्यायच्या आहेत आणि छान अशा व्यवस्थित शेप त्याला द्यायचा आहे आपण इथे. तर आता इथे आपल्याला अगदी थोडंसं असं छेना हातामध्ये घ्यायचं आहे, जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं. अगदीच मोठंसुद्धा घ्यायचं नाही, कारण होतं काय माहिती आहे का, पाण्यामध्ये टाकल्यामुळे ते 3 पट 4 पट फुगतात. त्यामुळे आपल्याला अगदी छोटासाच असा गोळा घ्यायचा आहे आणि तो हातावर व्यवस्थित मळायचा आहे. आणि जेव्हा त्याचा गोल तयार होईल अगदी अलगद हाताने इथे आपल्याला असा प्रेस करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीमध्ये आपली मलाई तयार होणार आहे. आणि आपल्याला जास्त प्रेससुद्धा करायचा नाही, जेणेकरून होतं काय, साईडला त्याच्या क्रॅक येतात. त्यामुळे अगदी नॉर्मल अगदी कमी ताकदीने आपल्याला हा छेना व्यवस्थित हातावर मळून घ्यायचा आहे आणि त्याचा गोल तयार झाल्यानंतर अलगद हाताने आपल्याला इथे प्रेस करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला हा शेप अगदी छोटा वाटत असेल, पण तुम्ही जेव्हा हा साखरेच्या पाण्यात जेव्हा टाकता तुम्ही, तेव्हा हा 3 पट 4 पट फुलतो. त्यामुळे अगदी सुरुवातीला छोट्या साईजचंच आपल्याला मलाई बनवून घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीमध्ये सगळ्या मलाईज आपल्याला इथे बनवून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीमध्ये टिक्कीच्या आकारामध्ये आपल्याला मलाई तयार करून घ्यायच्या आहेत. तर 1 लिटर दुधाच्या 20 ते 21 मलाया तयार झालेल्या आहेत. आणि आता दुसरीकडे जी आपण चासणी तयार केलेली आहे साखर आणि पाणी मिक्स करून, तर त्यामध्ये अगदी 1 चमचा मी इथे वेलची पावडर टाकून घेते आहे आणि पाणी उकळल्यानंतर एक एक करून यामध्ये सगळ्या मी मलाई यामध्ये टाकून घेणार आहे. आणि आता पुन्हा एकदा ही प्रोसेस जी केली ती पुन्हा एकदा मी सांगते. आपल्याला साखरेचं पाणी अगदी घट्ट करायचं नाही आहे. जर तुम्ही इथे साखरेचं पाणी घट्ट केलं तर सगळं जे आता जेवढं तुम्ही केलं आहे ते पूर्णपणे फ्लॉप होईल. त्यामुळे साखरेचं पाणी हे आपल्याला पातळच ठेवायचं, म्हणजे साखर नॉर्मली विरघळून द्यायची. 3 ते 4 उकळी आल्या की बस, एवढंच याचं काम आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला ज्या आपण मलाई बनवलेल्या आहेत त्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत.
आणि जर तुम्हाला यामध्ये थोडासा कलर टाकायचा असेल, मलाईला थोडासा पिवळसर कलर येण्यासाठी, तर यामध्ये सुद्धा तुम्ही थोडासा कलर टाकू शकता, जो की मी इथे टाकलेला नाही आहे. आणि थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे, जेणेकरून जो सिरप तयार झालेला आहे आपला साखरेचा, त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकल्यामुळे थोडीशी छान अशी चव येणार आहे आणि तीच त्या मलाईमध्ये सुद्धा उतरणार आहे. त्यामुळे अगदी थोडीशी वेलची पावडर इथे मी टाकून घेतलेली आहे. आता इथे तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते, जेव्हा तुम्ही मलाई या साखरेच्या पाण्यामध्ये जेव्हा टाकता, तेव्हा गॅसची फ्लेम ही फुल करायची आहे. म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये सगळ्या मलाई आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत, थंड पाण्यामध्ये बिलकुल नाही. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आता हळूहळू आपल्याला हे विदाऊट झाकणाच्या 3 ते 4 मिनटं आपल्याला उकळून घ्यायचे आहेत मलाई, आणि त्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता विदाऊट झाकण इथे मी 2 ते 3 मिनटं फुल फ्लेमवर ह्या सगळ्या मलाई उकळून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला इथे झाकण ठेवायचं आहे. आता झाकण ठेवल्यानंतर जास्तीत जास्त 10 ते 12 मिनटं आपल्याला मलाई या पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आहेत. आता 5 मिनटं झालेले आहेत. 5 ते 6 मिनटं नंतर मी गॅसवरचं जे झाकण आहे कढईवरचं ते काढून घेतलेलं आहे आणि अलगद हाताने चमच्याने मलाई मी व्यवस्थित परत एकदा हलवून घेतलेले आहे. नाही केलं तरी चालेल. अगदी मी थोड्याशा पलटी करून घेत आहे, म्हणजेच दुसरी साईड जी आहे वरची साईड ती पण शिजण्यासाठी इथे मी थोडीशी पलटी करून घेत आहे. आणि पुन्हा एकदा 5 ते 6 मिनटं इथं परत एकदा झाकण ठेवणार आहे आणि परत 10 ते 12 मिनटं झालेले आहेत आणि पूर्ण मलाई छान व्यवस्थित मी शिजवून घेतलेले आहेत आणि इथे गॅस मी बंद करणार आहे. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला फ्रीजमध्ये थोडेसे आईस क्यूब आणि थंड पाणी, म्हणजेच 1 बॉटल थंड पाणी ठेवायचं आहे. तर आता ही प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे, त्यासाठी पाणी लागणार आहे. तर एका बाउलमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे आणि जे गरम गरम मलाई आपण ज्या आहेत त्या यामध्ये मी टाकणार आहे. आता ही प्रोसेस का? आता तुम्हाला सांगते मी ही प्रोसेस का करायची आहे आणि केल्यावर काय होतं. जेव्हा ही गरम गरम मलाई आहे ती तुम्ही थंड पाण्यामध्ये जेव्हा टाकतात, तेव्हा एक शेप धरते रसमलाई आणि त्यामध्ये पाणी ऑब्झॉर्ब होतं. पाणी ऑब्झॉर्ब झाल्यामुळं होतं काय की जेव्हा तुम्ही मलाई रसमध्ये टाकतात तेव्हा आपोआप रससुद्धा त्यामध्ये ऑब्झॉर्ब होतो, हे तुम्हाला इथे कळतं. आणि थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे मलाई जे आहे त्यांना एक असा शॉक भेटतो, जेणेकरून त्याचा जो शेप आहे टिक्की टाईप तो पाण्यामध्ये दुधामध्ये टाकल्यानंतर सुद्धा तो पसरत नाही, फुटत नाही, एक शेप तो धरून ठेवतो. त्यामुळे ही प्रोसेस यामध्ये खूप महत्त्वाची आहे. तर आता सगळ्या ज्या मलाई आहेत त्या तळाला जाऊन बसलेल्या आहेत, म्हणजे समजायचं आपल्या मलाई हा व्यवस्थित तयार झालेल्या आहेत. आता आपण 10 ते 12 मिनटं ह्या सगळ्या ज्या मलाई आहेत त्या थंड पाण्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला रसमध्ये जो आपण रस बनवलेला आहे त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता 10 ते 12 मिनटं तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकताय की मी अगदी अलगद हाताने प्रेस करते यामधलं पूर्ण पाणी निघण्यासाठी. तर पूर्ण पाणी व्यवस्थित छान निघलेलं आहे आणि याच्यावरून समजायचं की रसमध्ये टाकल्यानंतर जो रस आहे तो पूर्ण मलाई ऑब्झर्व करू शकते. तर आता सगळ्या ज्या रसमलाई आहेत त्या आपल्याला अशा नॉर्मली प्रेस करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकताय मी पूर्ण थोडासा प्रेशर देऊन इथे दाबते आहे, तरीसुद्धा रसमलाई हा शेप व्यवस्थित धरते आहे. तर आता ज्या सगळ्या रसमलाई आहेत त्यामधलं जे पाणी आहे, साखरेचा जो सिरप आहे ते आपल्याला अलगद हाताने प्रेस करायचं आहे, पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जो आपण रस तयार केलेला आहे त्यामध्ये ह्या सगळ्या मलाई आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. आणि जो आपण रस तयार केलेला आहे तो अगदी थंड हवा आहे, गरम नको आहे. आणि त्यानंतरच आपल्याला अलगद काळजीपूर्वक असं पूर्ण पाणी यामधलं काढून घ्यायचं आहे आणि रसमलाई ही रसमध्ये टाकून घ्यायची आहे. तर बघितलं तुम्ही, एकसुद्धा रसमलाई याच्यामध्ये फुटलेली नाही आहे किंवा क्रॅक गेलेला नाही आहे. पूर्ण पाणी काढताना सुद्धा तुटलेली नाही आहे, पूर्ण शेप व्यवस्थित धरून ठेवलेला आहे. तर असं व्यवस्थित पाणी इथे काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पाणी जेव्हा तुम्ही संपूर्णपणे काढताल तेव्हाच रसमलाईमध्ये पूर्ण रस हा जाईल. आणि परत एकदा जेव्हा मलाई तुम्ही रसमध्ये टाकतात तेव्हा पुन्हा एकदा ती फुलायला चालू होते, पुन्हा एकदा व्यवस्थित छान असे फुगतात. त्यामुळे इथे हे लक्षात घ्यायचं आहे.
पूर्ण आपल्याला जी मलाई आहे त्यामधलं पूर्ण शुगर सिरप काढून घ्यायचं आहे. त्यामुळेच रस हा व्यवस्थित ऑब्झर्व करून घेणार आहे आपली मलाई. तर ही प्रोसेस आपल्याला पूर्ण शेवटपर्यंत करायची आहे. आता पूर्ण रसमध्ये मलाई टाकून घेतलेली आहे आणि इन्क्लुडिंग रसमलाई तयार झालेली आहे. आता मला रस किंवा मलाई हा शब्द सेपरेटली म्हणायला लागणार नाही, त्यामुळे इथे रसमलाई तयार झालेली आहे. पण खाण्यासाठी अजूनही तयार झालेली नाही. थोडेसे पेशन्स आहेत, कारण की आता आपल्याला ही फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायची आहे. यावर थोडेसे मी पुन्हा एकदा ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. तर आता 12 ते 13 तास मी इथे फ्रीजमध्ये रसमलाई ठेवली होती. तर रसमलाई झाकण ठेवताना व्यवस्थित ठेवायचं आहे, जेणेकरून फ्रीजमधला जो वास असतो तो यामध्ये उतरला नाही पाहिजे. तर इथे मी 8 ते 9 तास फ्रीजमध्ये रसमलाई सेट होण्यासाठी ठेवली होती. तर जास्तीत जास्त तुम्ही ते 3 ते 4 तास ठेवली तरी चालेल, कारण रसमलाई ही थंडच चांगली वाटते. त्यामुळे तुम्ही इथे जास्तीत जास्त 3 ते 4 तास ठेवली तरी चालेल. तर 48 तास ही रसमलाई राहू शकते, म्हणजेच 2 दिवस ही रसमलाई व्यवस्थित छान अशी राहू शकते फ्रीजमध्ये. तर आता फायनली मलाई आपण सर्व केलेली आहे आणि छान अशी थंडगार अगदी स्मूथ अशी रसमलाई आपली तयार झालेली आहे. आणि या रक्षाबंधनला तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने रसमलाई बनवा. ज्या ज्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. अशा पद्धतीमध्ये तुम्हीसुद्धा रसमलाई बनवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ऋतूच्या रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.